राज्यातली 15 मोठी धरणं कोरडी ठाक, 80 धरणांमध्ये केवळ 40.88% पाणीसाठा शिल्लक। पाण्यासाठी सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातील 65 गावांची आरपारची लढाई सुरू। ग्रामस्थांचं थेट कर्नाटक सरकारला पाण्यासाठी साकडं। न्यायालयानं सांगितल्यावरच रस्ते दुरुस्त करणार का? नागपूर खंडपीठाचा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सवाल। महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणच्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन। सरकारकडे शाश्वत रोजगाराची मागणी। नागपुरात वाहतूक व्यवस्थेसाठी 80 ठिकाणी स्मार्ट ट्रॅफिक बूथची उभारणी। पोलिसांच्या सुविधेसाठी उपक्रम। उंटाला हातगाडीचा धक्का, उंट उधळला, उंटावरती बसलेली मुलं पडली खाली। अहमदनगरच्या जेजे गल्लीतली घटना, सीसीटीव्ही फुटेज समोर। ठाण्यातील काही भागात उद्या पाणी कपात, दुरुस्तीच्या कामासाठी 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार। महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमध्ये डाळींच्या उत्पादनात घट, उत्पन्न घटल्यानं घाऊक 15 तर किरकोळ 20% दरवाढ। बीडच्या मराठवाड्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद, 7 दरोडेखोरांसह 1 गावठी कट्टा आणि 5 जिवंत काडतूस जप्त। राज्यातील बालमृत्यूदर कमी करण्यात सरकारला यश, अर्भक मृत्यूदर हा 1000 जन्मामागे 16 वर।